नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, राज्यातील आता शेतकरी वर्ग असेल, त्याचबरोबर युवा असेल, त्याचबरोबर महिला वर्ग असेल, यांच्यासाठी आता ज्या महायुती सरकारनं घोषणा केलेल्या होत्या, आता त्या घोषणा आता राज्य सरकार जे आहेत पूर्ण करणार आहेत. राज्यात आता त्यांचं सरकार आलेलं आहे, महायुतींचं सरकार आलेलं आहे आणि त्यांनी ज्या घोषणा केलेल्या होत्या ते पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये पहिली जी घोषणा असेल, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच शेतकरी सन्मान योजनेमार्फत वर्षाला 15,000 रुपये जे आहे देणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली होती. तसेच MSP वरती 20% अनुदान होणार आहेत आणि या ठिकाणी जे आहेत अनुदान सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं होतं. आता यामध्ये जे वृद्ध पेन्शनधारकांना या ठिकाणी 1500 ऐवजी 2100 रुपये या ठिकाणी मदत दिली जाणार असण्याची त्यांनी घोषणा दिलेली होती आणि त्याची वेळ सुद्धा आलेली आहे. ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा संजय गांधी वृद्ध भूमिहीन शेतमजूर जी योजना असेल, जे पेन्शनधारक योजना आहेत, त्या योजनेअंतर्गत आता जे 1500 रुपये दिलं जात होतं आता ते 2100 रुपये दिलं जाणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं या ठिकाणी जे आहे सर्वात मोठं अपडेट आहे. लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये दिलं जाणार असण्याची घोषणा जी आहे तर या ठिकाणी प्रचार सभेमध्ये करण्यात आलेली होती. लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहे आणि याचा संबंधी लवकरच GR काढून यासंबंधी माहिती दिली जाईल. यामागचं कारण महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजेच लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये सर्वात अगोदर मंजूर केले जातील, कारण की लाडक्या बहिणीमुळेच आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आले. प्रत्येक महिलांनी जे आहे लाडक्या भावांना मतदान केलेले आहे, त्यामुळे राज्यामध्ये आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता 2100 रुपये दिले जाणार आहे. राज्य सरकारमार्फत याची घोषणा लवकरच होणार आहे. त्याचबरोबर बघितलं तर महिला सुरक्षिततेसाठी 25,000 महिलांची या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी जे आहेत भरती केली जाणार असल्याची त्यांनी या घोषणेमध्ये माहिती दिलेली होती. आता महिलांना आता राज्यातील जे महिला आहेत त्यांची आता भरती होणार आहे. 25,000 महिलांची भरती आता पोलीस भरतीमध्ये होणार आहे आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने पोलीस भरती होईल. त्याची सुद्धा घोषणा जी आहे 5 वर्षामध्ये झालेली आहे. आता 5 वर्षामध्ये जवळपास वर्षाला 5,000 जरी आपण महिला धरल्या तर 5 वर्षामध्ये 25,000 महिलांची आता पोलीस दलामध्ये या ठिकाणी भरती केले जाणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे राज्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रत्येकाला अन्न दिलं जाणार आहे आणि याची सुद्धा घोषणा त्यांनी केलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे घोषणापत्र आहे त्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं की आम्ही राज्यातील कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रत्येकाला अन्न देणार. त्यामुळे आता राज्यामध्ये जे आहेत ही एक मोठी अपडेट आहे. त्याचबरोबर 1995 मध्ये बाळासाहेबांनी जीवनावश्यक वस्तूवर जे आहे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याची या ठिकाणी पुनरावृत्ती आता राज्यामध्ये केली जाणार आहे आणि त्यामुळे याचा मोठा फायदा राज्यातील नागरिकांना होणार आहे. आता किमतीच्या जे दर वाढत होते ते आता ते स्थिर राहणार आहे. त्याचबरोबर 25 लाख रोजगार या ठिकाणी जी निर्मित करण्याबरोबर 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये या ठिकाणी विद्यावेतन दिलं जाणार आहे. आता 25 लाख रोजगार निर्मित करण्याचं टार्गेट जे आता राज्य सरकारचं असणार आहे आणि 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा जे आहे 10,000 रुपये जे विद्यावेतन सुद्धा दिलं जाणार आहे. शहरांचा विकास होत असताना गावांचाही विकास झाला पाहिजे यासाठी 45,000 गावामध्ये या ठिकाणी रस्ते बांधकाम या ठिकाणी पूर्ण केले जाणार असल्याची माहिती घोषणापत्रामध्ये दिलेली होती. आता ते सर्व कामे जे आहेत आता पुढील 5 वर्षामध्ये राज्य सरकार त्याचबरोबर महायुती सरकार केलं जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बिंब्यांचे संरक्षण देण्याबरोबरच आता दरमहा त्यांना 15,000 रुपये विद्यावेतन या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे. या अगोदर अंगणवाडी सेविका असेल, आशा सेविका असेल, यांना जे कमी प्रमाणात या ठिकाणी जे आहेत वेतन देत होतं. आता मात्र अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना जे आहेत विमा संरक्षण देण्याबरोबरच आता त्यांना जे आहेत 15,000 रुपये या ठिकाणी जे आहे वेतन आता या ठिकाणी दिलं जाणार आहे. प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये या ठिकाणी जमा होईल. त्यांचा आता पगार 15,000 रुपये होणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी 20 बिलामध्ये या ठिकाणी 30% कपात केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी दिलासादायक अपडेट आहे.
आणि ही सुद्धा पुढील 5 वर्षामध्ये राज्य सरकार या ठिकाणी याचा निर्णय घेणार आहे. माहितीचे सरकार स्थापन झाल्यावर 100 दिवसामध्ये या ठिकाणी विजन महाराष्ट्र 2029 सादर केले जाणार आहे. आता म्हणजेच पुढील 100 दिवसामध्ये राज्यामध्ये आता माहितीचं सरकार आलेलं आहे. आता 100 दिवसामध्ये पुढील 100 दिवसामध्ये माहितीचे सरकार स्थापन झाल्यापासून ते 100 दिवसामध्ये आता व्हिजन महाराष्ट्र 2029 मध्ये महाराष्ट्र कसा दिसेल याचा जो आराखडा आहे, याचा जो नक्षा आहे, जे प्रगती जे महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याचा संपूर्ण डाटा जे आहे व्हिजन 2029च्या यामध्ये सादर केलं जाणार आहे. तर 100 दिवसामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्र कसा असणार आहे पुढील 2029 म्हणजे 2025 ते 2029 या कालावधीमध्ये आता राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे. या माहितीच्या सरकार आता 2029 मध्ये महाराष्ट्र कसा दिसेल त्याचा आपल्याला परिचय जे आहे या 100 दिवसामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर आता महत्त्वपूर्ण म्हणजेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहेत, त्याचबरोबर PM किसान सन्मान निधी योजना आहेत. या दोन्ही योजनेचे राज्यातील शेतकऱ्यांना जे 12,000 रुपये दिले जातात, एक 6,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आणि 6,000 रुपये जे आहेत PM किसान सन्मान निधी योजनेचे. हे हप्ते जे आहेत प्रत्येक 3 महिन्याला दिलं जातं. म्हणजे 4 महिन्याला एक हप्ता दिला जातो. 4 त्रिक 12 म्हणजे 12 महिने असतात आपले. प्रत्येक 4 महिन्याला एक हप्ता दिला जातो आणि त्यामध्ये आता जे आहेत राज्य सरकार जे आहे 15,000 रुपये केले जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघितलं तर 3,000 रुपये वाढवले. म्हणजे जे शेतकऱ्यांना नमशेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे पैसे 2,000 रुपये मिळत होते हप्ता, आता ते 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ही एक मोठी घोषणा आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सुद्धा होणार आहे. ही एक महत्त्वाचं अपडेट. दुसरं म्हणजे जे वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहे, जे पेन्शनधारक आहेत, त्यांना जे राज्य सरकारमार्फत 1,500 रुपये अनुदान दिलं जात होतं, आता ते 2,100 रुपये दिलं जाणार आहे. आणि त्यासाठी मोठं अपडेट आहे. येत्या काही काळामध्ये त्याचं GR निघेल आणि त्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळेल. सर्वात महत्त्वाचं काम राज्य सरकार करेल ते म्हणजेच लाडक्या बहिणींना आता 1,500 ऐवजी 2,100 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यासंबंधी राज्य सरकार लवकरच शासन निर्णय काढून याची माहिती आपल्याला देताना पाहायला मिळणार आहे. तर राज्यातील महिला आता 25,000 महिलांची या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी जे आहेत भरती केली जाणार आहे. राज्यात कुणीही उपाशी राहू नये यासाठी प्रत्येकाला अन्न राज्य सरकारमार्फत दिलं जाईल. 1995 मध्ये जे बाळासाहेबांनी जीवनावश्यक वस्तूंवर दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता, त्याची पुनरावृत्ती आता राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे कोणती आता जीवनावश्यक वस्तू जी असेल त्याचे भाव आपल्याला वाढताना पाहायला मिळणार नाही. त्याचबरोबर बघितलं तर 25 लाख रोजगार निर्मिती करण्याबरोबरच 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन सुद्धा दिलं जाणार आहे 10,000 रुपये. त्याचबरोबर शहरांचा विकास करतानाही गावाचाही विकास झाला पाहिजे यासाठी गावासाठी 45,000 गावामध्ये आता रस्ते बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. अंगणवाडी सेविका असेल, आशा सेविका असेल, विमेंचं संरक्षण त्यांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना आता 15,000 रुपये महिना राज्य सरकारमार्फत दिलं जाईल. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलामध्ये आता 30% कपात केलं जाणार आहे. म्हणजे तुमचं वीज बिल या ठिकाणी 100 रुपये आलं तर 30% कपात करून तुम्हाला 70 रुपये वीज बिल या ठिकाणी दिलं जाणार आहे. माहितीचं सरकार आता स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे आता 100 दिवसामध्ये आपल्याला 2029 मध्ये महाराष्ट्र कसा दिसेल आपल्याला ते जे आहे राज्य सरकार आपल्याला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये आता वेगवेगळे निर्णय जे घोषणापत्रामध्ये दिलेले होतं त्यातील काही निर्णय आता लवकरच होणार आहे. ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, वृद्ध पेन्शनधारकांना आता 2,100 रुपये दिलं जाणार आहे. आणि त्याच महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे लाभार्थ्यांना 2,000 रुपये मिळत होते आता ते या ठिकाणी जे आहे 3,000 रुपये दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकरी वर्ग, युवा वर्ग, महिला वर्ग, वृद्ध जे पेन्शनधारक आहेत, त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आता योजना ज्या आहेत राज्य सरकार मध्ये जे आहेत राबवले जाणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, या योजना राज्य सरकारने जे घोषणापत्रामध्ये दिलेल्या होत्या त्या आता पूर्ण करतील की नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.